रिपब्लिकन सेना पक्षप्रमुख सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना कुलाबा विधानसभा कमिटी आज प्रॉफिट मार्केट और समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आज आपण इथे उपस्थित राहून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना हार घालून त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले। तसेच या ठिकाणी ह्या परिसरातून काही लोकांनी विकृत्या आंबेडकरवादी बहुजनवादी संघटन यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला होता। म्हणाले साहेब इथे खूप महानगरपालिकांच्या अंतर्गत अतिक्रमण झालेलं आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी मी 2 दिवसापूर्वी इथं आलो होतो। मी बघितलं की इथे जयंती करायची कशी हा सर्वात मोठा मुद्दा होतो। ह्या माणसं इथं आली की त्यांना साधा उपस्थित राहायला उभा राहायला बसायला जागाही नाही। तरी या विषयावर गांभीर्य घेऊन आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक माता रमाई आंबेडकर पोलीस ठाणे येथे पत्रक दिलेलं आहे की तात्काळ आपण यावर कारवाई करावी। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब मुंबई विभाग गुन्हे जकात कार्यालय इथेही आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण यावर तात्काळ कारवाई कराल। त्यानंतर आम्ही माननीय मुंबई पोलीस आयुक्त साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे की आपण यावर गांभीर्य लक्ष द्याल आणि बहुजनांना आंबेडकरवादी संघटक अनेक क्रांतिकारींना इथे मानवंदना देण्यासाठी पूर्वीसारखी जागा अवेलेबल करून द्याल, यासाठी आम्ही मुंबई पोलीस आयुक्त यांनाही निवेदन दिलेले आहे। तसेच आमचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे की आपणही यावर गांभीर्य घ्या की येणाऱ्या काळामध्ये इथे जयंती साजरी झालीच पाहिजे, याची दखल सर्व प्रशासकीयांनी घेतली पाहिजे अशी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो। तसेच मी तुम्हाला यासोबत फोटो संगत तुम्हाला कॉपी दिलेली आहे, जेणेकरून पूर्वी कसं होतं तर पूर्वी आम्ही सर्व जयंती अशा पद्धतीने करत होतो जेणेकरून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आजूबाजूला परिसरात लोक येऊन बसत होती, चांगल्या वतीने जयंती करत होते। पण आज खरं तर शोकांतिक वाटतोय की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त लोकांना साधी बसायलाही जागा नाही। प्रशासनाला मी विनंती करतो व रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदनही करतो की ह्या विभागात कशा पद्धतीने जयंती होत होती, इथेचे सिनियर अधिकारी येऊन इथे हार घालत होते। त्यानंतर आज इथे अशा पद्धतीने दुकानं महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे की नाही मला माहिती नाही, पण महानगरपालिकांनी यावर गांभीर्य लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून इथे लोकांना एक या मंडई बाजारला महात्मा फुले मंडई बाजार असं म्हटला जातो। प्रॉफिट मार्केट हा नंतरचा भाग, पण ह्या मंडईला महात्मा ज्योतिबा फुले या नावाने ओळखला जातो। आणि आज त्यांच्या महात्मा फुले जयंती दिनानिमित्त अशी परिस्थिती असेल हे आम्हाला खूप दुर्दैवी वाटत आहे। तरीही मी या रिपब्लिकन सेनेच्या वतीने पुन्हा मी प्रशासकीयाला आवाहन करतो की आपण यावर लवकरात लवकर लक्ष द्या, कारण आमचा हा महाराष्ट्र सरकार आजचा जो आलेला आहे तो
कोणत्या एका सभेमधून जर कुठली गोष्ट बोलल्या जातो ती दुसऱ्या दिवशी लगेच ती होत जाते, तर आमची विनंती आहे बहुजनांची की रिपब्लिकन सेनेच्या वतीने जर इथे आंबेडकरवादी बहुजनवादी व संघटना या अनेक लोक असे इथे येणारे असतात, त्यांच्यासाठी आपण जागा अवेलेबल कराल अशी आपणास विनंती करतो. महानगरपालिका यांनाही विनंती करतो, अनेक महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. आणि जर आपण विनंती केल्यानुसारही आपण जर ऐकत नसाल तर अन्यथा याचे परिणाम खूप वाईट होतील. रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही उग्र आंदोलन घेऊ. अखंड या कुलाब्यामध्ये परिसरामध्ये अखंड प्रॉफिट मार्केट इथे अखंड कुलाबा इथं आणल्या जाईल आणि मग त्याच्यानंतर जे प्रतिसाद उलटतील त्याला जिम्मेदार प्रशासकीय अधिकारी असतील. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय